नमस्कार, मी डॉक्टर अमोल भालेकर, इंटरव्हेन्शन रेडिओलॉजिस्ट ॲपेक्स वेलनेस हॉस्पिटल। आज मी आपल्याला वयोवृद्धांमध्ये असलेला एक कॉमन आजार म्हणजे प्रोस्टेटचा आजार याबद्दल बोलणार आहे। आज जे वृद्ध साधारण 60च्या वरचे आहेत, ऑलमोस्ट 50 ते 60% लोकांना या प्रोस्टेटच्या आजारामुळे त्रास होतो। यामध्ये लघवीला वारंवार जाणे, लघवीचा फ्लो पुअर येणे किंवा लघवी अडकणे किंवा लघवी करताना इन्फेक्शन वारंवार होणे असे सिम्पटम्स दिसून येतात। या आजारासाठी औषधोपचार करूनही बऱ्याच वेळा पेशंटला रिलीफ मिळत नाही। अशा वेळेस सर्जरी हा मार्ग सजेस्ट केला जातो, पण सर्जरीमध्ये पण ब्लड लॉस असणे, जनरल अनेस्थेसियासाठी फिटनेस नसणे अशा प्रकारच्या अडचणी आपल्याला दिसतात। मग आपण बिना ऑपरेशनने या आजारासाठी आता आपल्याकडे ट्रीटमेंट अवेलेबल झाली आहे। त्याला प्रोस्टॅटिक आर्टरी एम्बोलायझेशन असे नाव आहे। ही ट्रीटमेंट ॲपेक्स वेलनेस हॉस्पिटल येथे आपल्याकडे आज अवेलेबल आहे। आपण साधारण मागच्या 2 महिन्यात 25 पेशंट हे ट्रीट करून झाले आहेत आणि सगळ्यांनाच बऱ्यापैकी सिम्पटम रिलीफ झालेला आहे। या आजाराची ट्रीटमेंट करत असताना पेशंट 1 दिवसात डिस्चार्ज होतो। लोकल होलेखाली ट्रीटमेंट होते, म्हणजे पेशंट जागा असतो, कुठल्याही प्रकारचं दुखणं होत नाही। दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पेशंटचं कॅथेटर निघून जातं। या फायद्यांमुळे ही ट्रीटमेंट बऱ्याचशा वयोवृद्धांना आज समाधान वाटत आहे। आपल्या कुठल्या पेशंटला याबद्दल माहिती हवी असल्यास प्लीज ॲपेक्स वेलनेस हॉस्पिटल येथे चौकशी करा। धन्यवाद।